एअर इंडियानं विमान प्रवासावरची बंदी हटवल्यानंतरही खासदार रवींद्र गायकवाड यांनी राजधानी एक्सप्रेसनं मुंबई गाठलेली आहे आणि थोड्याच वेळात ते मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं समजतंय। माफी मागणार नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय। दरम्यान गायकवाडांवरची विमान प्रवास बंदी हटवली तरच एनडीएच्या बैठकीला येऊ अशी अट घालण्यात आली होती आणि बंदी हटवल्यानंतर आता उद्धव ठाकरे दिल्लीला बैठकीला जाणार का याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। बैन लाना ही नहीं था, वही गलत था। कोई भी पैसेंजर को बैन नहीं लगते, टेर्री जाते प्लेन से। अरे उसका क्या माफी मांगने की जरूरत है? गलती उसका, मैं माफी मांगूंगा? माफी तो सदन की मांगी है। अगर मेरे ये बर्ताव से सदन की गरिमा को ठेस पहुंचती है तो उसके लिए मैं माफी मांगता हूँ और मांगी है सदन की, देश की जनता की माफी मांगी है। मेरे ये इसमें सही हो या गलत हो, जनता भी हार्ड हुई तो माफी मांगी है मैंने। आणि एकूणच आपण ह्याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, गायकवाडांवरची हवाई बंदी उठवल्यानंतर त्यांनी ट्रेनने प्रवास केला, मात्र ही बंदी उठवल्यानंतरच एनडीएच्या बैठकीला जाणार अशी अट घालण्यात आली होती। आता उद्धव ठाकरे ह्या बैठकीला उपस्थित राहणार का ह्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात, ह्याबद्दल काय सविस्तर सांगाल? एअर इंडिया कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी वादात सापडलेले शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी संसदेत आपली बाजू मांडल्यानंतर आज त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दरबारात आपली बाजू मांडावी लागणार आहे। गेले 2 आठवडे या प्रकरणात शिवसेनेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता। शिवसेनेची या प्रकरणातली व्यूहरचना चुकते की काय अशा प्रकारची एक कुजबूज राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती। मात्र 2 आठवड्यांची हवाई प्रवासाची बंदी उठल्यानंतर खासदार रवींद्र गायकवाड हे आता उद्धव ठाकरे यांच्या पुढे आज येतात। आज सकाळीच ते मुंबईत आलेले आहेत आणि शक्यता आहे काही वेळातच ते शिवसेना भवनावर पक्षप्रमुखांना भेटतील आणि नेमका काय प्रकार झाला हे त्यांच्या पुढे सांगतील। गेल्या 2 आठवड्यात मात्र उद्धव ठाकरेंची त्यांना भेट मिळू शकली नव्हती। हा प्रकार झाल्यानंतरच ते तातडीनं मुंबईत येणार असं सांगितलं जात होतं, मात्र उद्धव ठाकरेंची वेळ मिळत नसल्यामुळे आणि या प्रकरणी पक्ष नेतृत्व हेही खासदारांच्या अशोभनीय वर्तनामुळे नाराज आहेत अशी ही एक माहिती मिळत होती। मात्र आता त्यांच्यावरचे निर्बंध उठलेले आहेत, मात्र दिल्ली पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे। हे सगळं घडत असताना आता 10 एप्रिलला एनडीएची बैठक होते आहे। त्यानिमित्तानं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून एनडीएच्या बैठकीला आणि प्रीतिभोजनाला उपस्थित राहण्याची विनंती आणि आमंत्रण दिलेलं आहे। उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहतात का? कारण याआधी जी भूमिका शिवसेनेच्या खासदारांकडून व्यक्त झाली होती, जोपर्यंत खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरचे निर्बंध उठत नाही तोपर्यंत एनडीएच्या बैठकीला शिवसेना जाणार नाही। मात्र आता बंदी उठल्यानंतर सकारात्मक दिशेने प्रयत्न सुरू झाल्याची माहिती मिळते। मात्र राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत ही चर्चा होणार आहे। अनेक राष्ट्रीय विषयही या बैठकीत आहेत। शिवसेनेने याआधी भूमिका व्यक्त केली होती, जर एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारावर चर्चा होणार असेल, पाठिंबा हवा असेल तर मातोश्रीवर भाजपच्या पक्षश्रेष्ठींना यावं लागेल। आता नेमकी काय भूमिका आहे? शक्यता आहे काही वेळातच या घडामोडी आणखी वेगाने घडतील आणि काही ठोस माहिती आपल्याला मिळू शकेल। नक्कीच दिनेश, या संदर्भातले जे काही अपडेट्स असतील ते तुमच्याकडनं आम्ही वेळोवेळी घेतच राहू। मात्र तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।